सगळ्यात अगोदर एक पॅन घेतो आहे आपण आणि त्यात साधारण 2 चमचे तेल टाकलं मी। तेल लगेच गरम झालं आपलं की आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। कढीपत्त्याला मी छान धुतलेला आहे पाण्याने आणि पाणी याचं सुकून दिलं आहे। त्यानंतर आपण याला भाजून घेऊया छान। आता कढीपत्त्याला आपल्याला पूर्ण क्रंची होत नाही त्यापर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे चांगलं। इथे पहा कढीपत्ता चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे, क्रिस्पी झालेला आहे तो। आपला कढीपत्ता झालाय भाजून। आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार। एक चमचा इथे मी तेल टाकते। तेल गरम झालं की इथे मी अर्धा वाटी घेणार आहे उडदाची डाळ। उडदाच्या डाळीला मी धुतलेलं नाहीये, याला फक्त मी एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतलंय आणि आता आपण स्लो गॅस करून याला भाजून घेऊया। उडदाची डाळ साधारण अर्धी आता भाजून झालेली आहे आपली। इथे अर्धा वाटी मी डाळवं टाकत आहे। डाळवं नंतर याकरिता टाकत आहे, हे ऑलरेडी थोडंसं भाजलेलं असतं त्यामुळे मी सोबत नाही टाकलंय। आता या दोन्ही डाळीला आपण चांगल्याने भाजून घेऊया। डाळीचा कलर चेंज झाला आहे, आता याला सुद्धा मी काढून घेणार। साधारण अर्धा वाटी इथे मी शेंगदाणे घेते आहे, याला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडं तेल असलं शेंगदाण्यामध्ये तर ते लवकर भाजले जातील, त्याकडे थोडंसं तेल आहे ऑलरेडी त्याच्यात, त्यातच मी भाजते याला। शेंगदाणे पण झाले आहे, याला एक काढून घेणार मी आता। आता यात मी साधारण 2 चमचे टाकत आहे तीळ, 2 चमचे मी टाकत आहे जिरं। याला दोन्ही याला आपल्याला भाजून घेऊया आता परत। याच्यासोबतच मी आता 4 ते 5 पाकळ्या घेत आहे लसणाच्या, याला पण याच्यासोबतच भाजणार। भाजून झालंय आपलं, आता याला काढून घेऊया। इथे अर्धा वाटी मी घेत आहे सुकं खोबरं, याला किसून घेतलेलं आहे मी। आता याला सुद्धा कलर चेंज होतपर्यंत भाजून घेऊया आपण। खोबरं पण भाजून झालं आहे, याला मी ताटात काढून घेणार आता। बघा आता हे सर्व मी पूर्णतः थंड होऊ देणार। गरम गरम आपण याला ग्राइंड नाही करूया, त्यामुळे थंड होणार तेव्हा मी याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार। इथे मी मोठं भांडं घेतलं आहे मिक्सरचं आणि हे सगळं आता थंड पण झालं आहे। आता एक एक करून मी या सगळं एकत्र टाकणार। मी एकाच भांड्यात सगळं टाकलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा लाल तिखट,
चवीनुसार घेऊया मीठ याच्यामध्ये आणि साधारण 1.5 चमचा मी ते घेत आहे चाट मसाला। चाट मसाला नसणार तर तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता। आता हे सर्वला मी एकत्र ग्राइंड करून घेणार। हे बघा छान ग्राइंड झालं आहे। पूर्ण पावडर आपल्याला करायचं नाही आहे, थोडं जाडसरच पाहिजे। हे बघा खूप पावडर नाही आहे। आपली कढीपत्त्याची चटणी रेडी आहे इथे।